भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सांगण्यात येतं आहे की आम्हाला ग्रामसेवकांनी किंवा इथला जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे त्यांनी आम्हाला डिजिटल लावू दिलेलं नाही किंवा गावामध्ये येऊ देत नाहीत, काय नेमकी परिस्थिती आहे? आतापर्यंत असं झालं की ग्रामपंचायतमध्ये कुठलाही पक्षाचे आमच्याकडे म्हणजे पोस्टर मागणी वगैरे कुठलाही अर्ज आलेला नाही. फक्त कसं राष्ट्रवादी पक्षाचा फक्त एक आमच्याकडे अर्ज आलेला आहे, त्यांना आम्ही फक्त पोस्टर लावणे संदर्भात नार्क दाखला दिलेला आहे. बाकीचं कुठल्याही पक्षाचं ग्रामपंचायतमध्ये अर्ज किंवा पोस्टर लावण्यास परवानगी संदर्भात काहीही आमच्याकडे आलेलं नाही. मग असं आरोप का करत आहेत की आम्हाला परवानगी दिली जात नाही किंवा इथं बोर्ड वगैरे लावून दिले जात नाही? आता मी एवढंच सांगू शकतो इथल्या प्रतिनिधी या नात्यानं की आमच्याकडं इथं तसं काय झालेलं नाही. इथं जे कोण अर्ज करतात त्यांना आम्ही रितसर परवानगी देतो. आमच्याकडे परवानगीच मागायला कोण आलेलं नाही, त्यामुळं आम्ही काही कारवाई करू शकतो. यामध्ये आचारसंहिता पण आहे. हो, आचारसंहितेचे नियम कसे लागू होतात मला सांगा. आता आचारसंहितेचे नियम जे आहेत का नाही सांगतोय का, सुरुवातीला पोस्टर सगळी गावातली आम्ही काढली. नंतर तहसीलदार मार्फत किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्फत काय केलं जाते, पोस्टर लावायला परवानगी दिली जाते. मग त्या संपूर्ण परवानगी ही पंचायत समिती लेवललाच दिली जाते. फक्त ग्रामपंचायत नार्क दाखला फक्त आमच्याकडे नेला जातो, तो आम्ही देतो. तर दाखला मागायला आमच्याकडे कोण आलेलंच नाही. नाही बघा, डिजिटल समजा लावायचे असतील गावात किंवा एखाद्या पक्षाला तर काय प्रोसेस असते त्याची? डिजिटल लावण्यासंदर्भात का डिजिटल जे आपल्याकडे निर्णय हे केलेले आहेत मग त्याचा नियम लागवलेल त्याचे पालन करून डिजिटल आपण लावू शकतो. आता जे आरोप होते त्यामध्ये कितपत तथ्य आहे? आता त्याबद्दल काही मी सांगू शकत नाही, कारण का आमच्याकडे काय आलेलंच नाही. म्हणजे पोस्टर लावायला परवानगी वगैरे जे आमच्या अधिकारात तेवढंच आम्ही करू शकतो. आमच्याकडे आले त्यामुळे प्रत्यारोपचा काही आपण काही बोलू शकत नाही त्यावर.